नमस्कार, मी अंकिता पवार। स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। महानगरपालिकेवर मोर्चा काढण्याचा ठाम निर्धार, पोलिसांच्या दडपशाहीचा प्रकार सुरूच। ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष आरक्षण उद्या जाहीर। शिव उप्पार हत्या प्रकरणी चौकशीची मागणी। प्रजासत्ताक दिनी सजावटीसाठी प्लास्टिकचा वापर टाळा। कर्नाटक राज्य नदाफ पिंजार संघटनेचे आंदोलन। सफाई कर्मचाऱ्याला भरपाईची मागणी। परिवहन कर्मचारी संघाचे निवेदन। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बेंगळुरात आंदोलन सुरू। जमिनीच्या वादामध्ये बालकाची हत्या। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अण्वेकर गोल्ड। अण्वेकर गोल्ड 8884388863। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। मनपा समोर बेकायदेशीरपणे लावण्यात आलेल्या लाल पिवळा ध्वज हटविण्यात यावा, यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने दिनांक 21 रोजी भव्य मोर्चा निघणारच अशी घोषणा केली आहे। तर मराठी भाषिकांना दडपून टाकण्यासाठी प्रशासनाने मराठी भाषिकांची ससेहोलपट सुरू ठेवली आहे। सीमा भागातील मराठी आवाज दडपून टाकण्याचा प्रकार पुन्हा एकदा सुरू झाला आहे। बुधवारी सकाळी मार्केट विभागाचे एसीपी चंद्रप्पा यांच्या समवेत झालेल्या बैठकीत पुन्हा एकदा दुपारी येण्याची सूचना देण्यात आली। अशा प्रकारे महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांची ससेहोलपट करण्यात येत आहे। त्यामुळे मराठी भाषिकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे। मंगळवारी सायंकाळी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची बैठक खडेबाजार पोलीस स्थानकात घेण्यात आली। या बैठकीत पोलीस दडपशाहीचे प्रत्यंतर दिसून आले। महानगरपालिकेसमोर फडकविण्यात आलेला लाल पिवळा ध्वज हटविण्यात यावा अशी मागणी सातत्याने करण्यात आली आहे, परंतु प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे। यासाठी महाराष्ट्र समितीने सातत्याने मागणी लावून धरली आहे। कन्नड संघटनांनी आपला हट्ट कायम ठेवण्यासाठी हा झेंडा फडकविला आहे। हा ध्वज हटविण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सातत्याने करण्यात आली, परंतु प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे। त्यामुळे या बेकायदेशीर कृतीच्या निषेधार्थ दिनांक 21 रोजी भव्य मोर्चा काढण्याचा निर्धार समितीने केला आहे। आपके कंपाउंड में होने के बाद ही हाईकोर्ट का ऑर्डर आप वायलेट कर रहे हैं, इसको क्या हो गया आप सोचना चाहिए। अपने स्टैचू का बोला था, बोलता हूँ अभी वो कैसा प्रूव करने का वो जिम्मेदारी आप हमको बोलेंगे ना, यू आर टेलिंग अस लाई, वी एक्सेप्ट, बट सराउंडिंग एंड सर्कमस्टेंसेस इफ आई टेल यू इन योर प्रेजेंस देन यू हैव टू, I don't mean that officer should be blamed or he should be punished. He might be along with this group. You should understand, no? Such things you cannot talk. पोलिसांच्या दडपशाहीचा प्रकार सुरूच। दिनांक 21 रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या मोर्चाला पोलीस प्रशासनाने अनुमती नाकारली आहे। पोलीस स्थानकामध्ये एक विशेष बैठक पार पडली। मनपा समोर लावण्यात आलेल्या अनधिकृत लाल पिवळा ध्वज हटविण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सातत्याने करण्यात आली, परंतु प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे। त्यामुळे या बेकायदेशीर कृतीच्या निषेधार्थ दिनांक 21 रोजी भव्य मोर्चा काढण्याचा निर्धार समितीने केला आहे, परंतु पोलिसांनी दडपशाहीचे काम सुरू ठेवले आहे। त्यामुळे सीमा बांधवातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। या बैठकीमध्ये मालोजीराव अस्टेकर, विकास कलघटगी, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर, संपर्क प्रमुख अरविंद नागनुरी, माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, शिवसैनिक उपस्थित होते। ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष आरक्षण उद्या जाहीर। ग्रामपंचायतीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाचे आरक्षण गुरुवार दिनांक 21 रोजी जाहीर होणार आहे। येथील महात्मा गांधी भवन येथे सकाळी 10 वाजता या आरक्षण घोषणेची सोडत निघणार आहे। त्याचप्रमाणे बेळगाव जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये देखील आरक्षण घोषित होणार आहे। त्याची तयारी पूर्णत्वास गेली आहे। त्यामुळे आता कोणते आरक्षण जाहीर होणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे। ग्रामपंचायतीची निवडणूक चुरशीने पार पडली, त्यामध्ये आपल्याच पक्षाचे बहुसंख्य
राष्ट्रीय सदस्य विजयी ठरल्याचा दावा काही राजकीय पक्षाच्या नेते मंडळींनी केला आहे। त्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी आपले मोहरे बसविण्यासाठी काही नेते मंडळी सक्रिय झाली आहेत। शिव उप्पार हत्या प्रकरणी चौकशीची मागणी। हिरेबागेवाडी येथे दिनांक 25 मे 2019 रोजी झालेल्या गोप्रेमी कार्यकर्ता शिव उप्पार याच्या हत्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, त्याचप्रमाणे गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणी श्रीराम सेना यांच्या वतीने करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे सादर करण्यात आले। सदर प्रकरणाचे धागेदोरे शोधून काढण्यासाठी प्रशासनाने दक्ष व्हावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। निवेदन सादर करतेवेळी श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष रविकुमार कोकितकर, कार्याध्यक्ष विनय अंगरोळी, रमेश गुंडटगी आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते। 25/5/2019 रोजी हिरेबागेवाडी APMC इथं शिव उप्पार ह्या गोरक्षकाचं हत्या झाली आणि हत्या झाल्यानंतर जे पोलीस प्रशासनाने ज्या पद्धतीने चौकशी हातात घ्यायची होती त्या पद्धतीने घेतली गेली नाही आहे। शिव उप्पार हा फाशी घेतला असं म्हणण्यात आलं की त्याला फासावर चढवण्यात आलं, ह्याच्याबद्दल सखोल चौकशी व्हावी आणि CBI चौकशी व्हावी अशी आमची श्रीराम सेना कर्नाटकच्या वतीनं की आज आम्ही कर्नाटकचे गृह सचिव यांना आम्ही एक निवेदन देत आहोत। प्रजासत्ताक दिनी सजावटीसाठी प्लास्टिकचा वापर टाळा। यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाची सजावट करताना प्लास्टिकला फाटा देण्यात यावा, त्याचप्रमाणे कापडी स्वरूपातील ध्वजांचा वापर करण्यात यावा अशी सूचना नागरिक संघटनांनी महानगरपालिकेचे आयुक्त KH जगदीश यांना केली आहे। बुधवारी येथील महानगरपालिका कार्यालयात झालेल्या प्रजासत्ताक दिन पूर्वतयारी बैठकीत या मुद्द्यावर चर्चा झाली। प्लास्टिकच्या वापरावर निर्बंध असताना प्रजासत्ताक दिनी अधिक प्रमाणात प्लास्टिकचा वापर होताना दिसतो। यामधून राष्ट्रध्वजाच्या अवमानाचा देखील प्रकार घडतात, याची गांभीर्याने दखल घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वतयारीसाठी शहर आणि परिसरात आवश्यक स्वच्छता मोहीम राबवावी, त्याचप्रमाणे शहरात सुशोभीकरण करण्यात यावे अशा सूचना मनपा आयुक्तांनी केल्या। त्यावेळी नागरिकांनी देखील आपले म्हणणे मांडले। यावेळी माजी नगरसेवक रमेश सोनटक्की, विकास कलघटगी, दुर्गेश मेत्री, श्रीनिवास ताळुकर आणि इतर सदस्य उपस्थित होते। कर्नाटक राज्य नदाफ पिंजार संघटनेचे आंदोलन। कर्नाटक राज्य नदाफ पिंजार संघटनेच्या सदस्यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडले आहे। नदाफ पिंजार समाजाच्या विकासासाठी एका महामंडळाची स्थापना करण्यात यावी, त्याचप्रमाणे समाजाला विशेष सुविधा उपलब्ध करून द्याव्यात या मागणीसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। यापूर्वी याबद्दल निवेदने देण्यात आली आहेत, त्याची देखील गांभीर्याने दखल घेण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। निवेदन सादर करतेवेळी संघटनेचे अध्यक्ष नजीर साहब शेख, मोहम्मद रफी पिंजार, अप्पालाल नदाफ आदींसह पदाधिकारी उपस्थित होते। सफाई कर्मचाऱ्याला भरपाईची मागणी। तुरमुरी कचरा डेपो येथे अपघातात मृत्यू पावलेल्या सफाई कर्मचाऱ्याला सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जय भीम ऑल इंडिया सफाई मजदूर काँग्रेस यांच्या वतीने करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन बुधवारी जिल्हाधिकारी यांच्या नावे सादर करण्यात आले। मनपाचा सफाई कर्मचारी कल्लाप्पा यशवंत कांबळे याचा तुरमुरी कचरा डेपो येथे दिनांक 9 रोजी अपघातामुळे मृत्यू झाला होता। कचरा वाहून नेणाऱ्या वाहनाचा हायड्रोलिक डोक्यात पडल्याने त्याचा मृत्यू झाला होता। त्याला योग्य नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। यावेळी संघटनेचे अध्यक्ष मुरली चव्हाण, विवेक घटकांबळे, दयानंद चौगुले आदी उपस्थित होते। 9 तारखेला 9/1/21 ला काय झालेलं, आमचा सफाई कर्मचारी त्याचं नाव कल्लाप्पा कांबळे म्हणून तिथे आमच्या तिरमुरीच्या कचरा डेपोमध्ये काम करत होतो। म्हणजे आता 15-20 इयर पासून त्यांनी काम करायलेत, परंतु 15-20 इयर पासून ओनली टेम्पररी बेसिसवर त्यांनी काम करायलेत आणि त्याच्या अगोदर टाइम स्केलवर काम करायलेत त्यांनी। तर आता 15, 18, 20 लोक मरून गेलेले आहेत टेम्पररी पोझिशनमध्ये आणि डिस्ट्रिक्ट ॲडमिशन असू दे, कमिशनर साहेब असू दे, त्यांनी काही कंपल्सेशन दिलेलं नाही त्यांना। तरी पण आता जे वारले त्याला एक माणसाला नोकरी द्यायला पाहिजे आणि त्याला जे परमनंट एम्प्लॉईजला जे देतात फॅसिलिटी त्यांना पण द्यायला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, आणि 18, 20, 25 लोक टेम्पररी टाइम स्केलर बेसिसवर आता पण काम करायला त्यांनी 18, आता रिटायर व्हायला आले ते लोक, तरी आता त्यांचं तर त्यांनी देऊ दे परमनंट म्हणून। परिवहन कर्मचारी संघाचे निवेदन।
परिवहन खात्यातील भ्रष्ट कारभाराच्या संदर्भात आपले म्हणणे मांडण्यासाठी राज्य परिवहन कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले। वायव्य परिवहन कर्मचारी मंडळात सध्या सुरू असलेल्या कारभाराबाबत प्रशासनाने दखल घ्यावी, त्याचप्रमाणे परिवहन खात्याचा कारभार सुधारण्यासाठी पावले उचलावीत। कर्मचारी संघाने यापूर्वी निदर्शनास आणलेल्या सर्व भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। यावेळी संघटनेचे अध्यक्ष SR पाटील, मुख्य सचिव II मणियार यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले। प्रति विषयाला पैसे विचारतात, ये ट्रान्सफर करायला 20,000 रुपये, कुठल्या डिपोटी काय करायला 20,000 रुपये, पैसा नाही शिवाय कुठलं काम करत नाही। आम्ही ह्यांच्यावर आम्ही 6 फार आम्ही कंप्लेंट केलेलं आहे, परंतु त्यांच्यावर काय बी ॲक्शन होत नाही। वरचे ऑफिसर्स सगळं इन्क्वायरी करायला सांगितले, परंतु काय बी इन्क्वायरी शिस्तप्रमाणे होत नाही। म्हणजे काय, ट्रान्सफर सेक्रेटरी आमचे गावचे आहे म्हणून सगळ्यांना धमकी देतात त्यांनी। त्याच्यासाठी मान्य उपमुख्यमंत्री सौदी साहेबांना आम्ही विनंती करतो, यांचे असले लोकांना दूर ठेवून ही आमची बेळगाव डिव्हिजन कर्नाटकमध्ये 1 नंबर यायला हे करू दे म्हणून तुमच्या ह्याच्याद्वारा मी त्यांना विनंती करतो। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बेंगळुरात आंदोलन सुरू। केंद्र सरकारने निश्चित केलेल्या नवीन कृषी कायद्याचा निषेध नोंदविण्यासाठी आता बेंगळुरू येथे व्यापक आंदोलन छेडण्यात येत आहे। यामध्ये राज्यभरातील शेतकरी प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे। बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव तालुक्यातून शेतकरी वर्ग आंदोलनात सहभागी झाला आहे। सरकारने जाचक कृषी कायदे त्वरित मागे घ्यावेत या मागणीसाठी काँग्रेसने चलो राजभवन हे आंदोलन छेडले आहे। यामध्ये काँग्रेसच्या नेते मंडळींसह शेतकरी वर्ग धरणे आंदोलन करीत आहेत। जमिनीच्या वादामध्ये बालकाची हत्या। जमिनीच्या लोभातून बालकाचा निघरून खून केल्याची घटना आज बुधवारी सौंदती तालुक्यातील हरुगोप या गावामध्ये उघडकीस आली आहे। मारुती वीरेश संकन्नावर वय वर्षे 4 असे मृत बालकाचे नाव आहे। संपत्तीच्या वादातून बालकाचा निघरून खून करण्यात आल्याचा संशय आहे। इराप्पा बसाप्पा संकन्नावर वय 35 यांच्यावर मारुतीचा खून केल्याचा आरोप आहे। संशयित इराप्पा फरार झाला आहे। घरात कोणीही नसताना ही घटना घडली आहे। मृत बालकाचे वडील आणि संशयित आरोपी इराप्पा यांच्यात जमिनीचा वाद आहे। त्याच वादातून ही घटना घडली आहे। या प्रकरणी मुरगोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 777। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत।
शहरातील शांतता भंग करण्यासाठी कोणत्या घटना कारणीभूत असतात याचा शोध घेऊन योग्य तपासणी केल्याची कामगिरी बेळगावच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने केली आहे। यासाठी त्यांना विशेष प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले। कित्तूर शनमा चौक येथील लाल पिवळा ध्वज काहींनी हटविला असा कांगावा करून वादाचा मुद्दा बनविण्यात आला होता। मात्र हा केवळ एक अपघात होता याची तपासणी या पोलीस अधिकाऱ्यांनी सिद्ध केली होती। कित्तूर शनमा चौकातील पुतळ्याजवळील लाल पिवळा ध्वज उसाने भरलेल्या ट्रकला अडकून तसाच गेल्याने ध्वज हटविल्याची अफवा निर्माण करण्यात आली होती। त्यामुळे शहरात काही काळ अशांतता होती। यामधूनच मनपा समोर लाल पिवळा फडकविण्यात आला। दरम्यान या काळात चौकात असणाऱ्या सीसीटीव्ही मध्ये रात्रीची घटना कैद झाली होती। त्याची पडताळणी या अधिकाऱ्यांनी केली। यामुळे खडेबाजार पोलीस स्थानकाचे निरीक्षक धीरज शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना डीसीपी विक्रम आमटे यांनी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले। बारामती येथील कृषी प्रदर्शनात बेळगावच्या शेतकऱ्यांचा सहभाग। पुणे जिल्ह्यातील बारामती येथे भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते। राज्यभरातील शेतकरी वर्गाची उपस्थिती या प्रदर्शनाला अपेक्षित होती, परंतु काहीशा अल्प प्रतिसादामध्ये या प्रदर्शनाची सांगता झाली असा अनुभव बेळगाव येथून प्रदर्शनाला उपस्थित राहिलेल्या सदस्यांनी व्यक्त केला। मात्र हे प्रदर्शन कृषी क्षेत्रातील नवनव्या कल्पना सादर करण्यासाठी मार्गदर्शक ठरल्याचे सामरा येथील दूध उत्पादक संघाचे संचालक दिलीप चव्हाण यांनी सांगितले। बारामती येथील या प्रदर्शनात सामरा येथील यशवंत सहकारी सोसायटी आणि माऊली कृषी पत्तीन संघ आणि दूध उत्पादक संघाच्या संचालकांनी सहभाग घेतला। मळेकर्णी तर्फे ग्रामपंचायत सदस्यांचा सन्मान। उजगाव येथील मळेकर्णी क्रेडिट सौहार्द सोसायटी तर्फे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सन्मान करण्यात आला। अध्यक्षस्थानी चेअरमन जवाहर देसाई होते। संचालिका प्रवीणा देसाई यांनी स्वागत केले। मळेकर्णी देवी प्रतिमेचे पूजन संचालक किशोर पावशे यांनी केले। दीप प्रज्वलन संचालक चंद्रकांत देसाई, मारुती सावंत, बाळकृष्ण देसाई, रमेश घुमटे, कविता जाधव यांच्या हस्ते करण्यात आले। नूतन ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण चौगुले, नागरत्ना कोरडे, बळवंत पावशे, गजानन नाईक, जावेद जमादार, सूरज सुतार, दत्ता बेनके, लक्ष्मी कुराडे, उमेश बुवा, यादव कांबळे, स्मिता खांडेकर, रुपाली गिरी, अनुसया कोलकार, रूपा गोंधळी, मोनापा पाटील, योगिता देसाई, मथुरा तेरसे यांचा सन्मान करण्यात आला। स्वराज्य कॉलनीत भर दिवसात धाडसी घरफोडी, लाखांचा ऐवज लंपास। घरातील मंडळी बाहेर गेल्यामुळे घरात कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी भर दिवसा घरफोडी करून सुमारे 7 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह 85,000 रुपयांची रोकड लंपास केली। ही घटना बेनकनहळ्ळी राकसकोप मार्गावरील केबी ऑफिस समोर असणाऱ्या स्वराज्य कॉलनीमध्ये मंगळवारी दुपारी घडली। माजी सैनिक उमेश आपटेकर यांच्या घरी हा धाडसी घरफोडीचा प्रकार घडला आहे। आपटेकर कुटुंबीय आज दुपारी मळेकरणीसाठी गेले होते, त्यामुळे स्वराज्य कॉलनीतील त्यांच्या घरामध्ये कोणीच नव्हते। ही संधी साधून चोरट्यांनी आपटेकर यांच्या घराच्या मागील दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केला। तसेच घरातील 7 तोळे सोन्याचे दागिने आणि 85,000 रुपयांची रोकड लंपास केली। या धाडसी चोरीमुळे स्वराज्य कॉलनीत घबराट पसरली आहे। गोंदवलेकर भक्तांकडून वृद्धाश्रमाला भेट। गोंधळी गल्ली येथील गोंदवलेकर महाराज मंडळाकडून कल्पवृक्ष फाउंडेशनच्या वृद्धाश्रमाला 1 महिन्याचे धान्य भेट स्वरूपात प्रदान करण्यात आले। गोंधळी गल्लीतील आनंद साधना सभागृहात दरवर्षी गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी निमित्त सप्ताह आयोजित केला जातो। या निमित्ताने तांदूळ जमा करण्यात आले। पदाधिकाऱ्यांनी वृद्धाश्रमाला भेट देऊन संचालक संदीप कांबळे यांच्याकडे तांदूळ सुपूर्द केले। यावेळी राजन कामत, विनायक रेगे, स्मिता मुदभटकर, स्मिता सबनीस, गिरीश देशपांडे यांनी परिश्रम घेतले। बिजगर्णी येथे लक्ष्मी मंदिराचा स्लॅब भरणी समारंभ संपन्न। भारतीय समाजात मंदिरांचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे। मंदिरांमुळे समाजात एकी वाढते, समाजावर सात्विक संस्कार होतात। यामुळे गावागावातील मंदिरे म्हणजे संस्कार केंद्रे असल्याचे मत आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केले। बिजगर्णी येथील लक्ष्मी देवी मंदिराचा स्लॅब भरणी कार्यक्रम रविवारी पार पडला। अध्यक्षस्थानी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष माजी तालुका पंचायत उपाध्यक्ष यल्लापा बेळगावकर होते। लक्ष्मी देवी मंदिराची उभारणी केली जात असून मंदिराच्या स्लॅब भरणी कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून आमदार लक्ष्मी हेब्बाळकर उपस्थित होत्या। त्यांच्या हस्ते विधिवत पूजा करून स्लॅब भरणी करण्यात आली। नैऋत्य रेल्वेकडून कोरोना लसीकरण।
भारतीय रेल्वेच्या सर्व रेल्वे विभागांमध्ये तयार केलेल्या यादीनुसार आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात कोरोना लस देण्यात येत आहे। त्यानुसार नैऋत्य रेल्वेने सोमवार दिनांक 18 पासून हुबळी येथील सेंट्रल रुग्णालय आणि म्हैसूर येथील रेल्वे रुग्णालयात लस देण्यात आली, तर बेंगळूर येथे बुधवार दिनांक 20 पासून लस देण्यात येणार आहे। नैऋत्य रेल्वेच्या हुबळी, बेंगळूर आणि म्हैसूर येथील प्रत्येक रुग्णालयातील दररोज 100 आरोग्य सेवेतील कामगारांना लस दिली जात आहे। हुबळी येथील सुमारे 380, म्हैसूर येथे 174 तर बेंगळूर येथे एकूण 160 रेल्वे आरोग्य सेवा कामगारांना लस देण्यात येणार आहे। दुसऱ्या टप्प्यात सेंट्रल रुग्णालय हुबळी आणि हेल्थ युनिट शिमोगा येथे लसीकरण केले जाणार आहे। जयशंकर कालकुंद्रीकर संस्थेची वार्षिक सभा नाथपै सर्कल शहापूर येथील जयशंकर कालकुंद्रीकर मल्टीपर्पज सोसायटीची 12वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली। अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष महादेव अनगोळकर होते। संस्थेच्या नूतन कोर बँकिंग आणि सर्व्हर सेवेचे उद्घाटन पत्रकार मनोहर कालकुंद्रीकर यांच्या हस्ते झाले। यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विक्रांत कालकुंद्रीकर, गुंडू कोळी, संचालक उत्तम कालकुंद्रीकर, विमल मुचंडी, ॲडव्होकेट भीमा कांबळे, व्यवस्थापक ज्योती पाटील, विनायक कंगराळकर उपस्थित होते। सुधीर नेसरीकर यांनी स्वागत तर एस वेसणे यांनी सूत्रसंचालन केले। विवेक बंड यांनी आभार मानले। मराठा आरक्षण पुढील सुनावणी 5 फेब्रुवारीला। मराठा आरक्षणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे। दिनांक 5 फेब्रुवारी रोजी ही सुनावणी होणार आहे। येत्या 25 जानेवारी रोजी मराठा आरक्षणाबाबत न्यायालयात अंतिम सुनावणी होणार होती, पण ती आज सुप्रीम कोर्टात सकाळी 10:30 वाजता सुरू होणार होती। आता दिनांक 5 फेब्रुवारी रोजी ही सुनावणी होणार आहे। सर्व पक्षकारांच्या वकिलांनी केलेल्या मागणीनंतर ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे। सेंट ज्युडस चर्चतर्फे ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार। सेंट ज्युडस चर्चच्या वाढदिवसानिमित्त गावातील ख्रिश्चन बांधवांच्या वतीने ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला। अध्यक्षस्थानी फादर सुशांत होते। उजगाव चर्चचे फादर सुशांत यांनी प्रास्ताविक करून नवनिर्वाचित सदस्यांना पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले, त्यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी सिमॉन फर्नांडिस, ग्रामपंचायत माजी सदस्य शालू फर्नांडिस यांनी नूतन सदस्यांना शुभेच्छा दिल्या। परिसरातील सर्व गावातील ख्रिश्चन बांधव उपस्थित होते। खानापूर तालुक्यात बिबट्याची चाहूल। खानापूर तालुक्यातील गोलीहळ्ळी वनक्षेत्रातील बागेवाडी आणि बिडकी गावाजवळील शिवारात मंगळवारी सकाळी शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। याची दखल घेऊन वन खात्याने तातडीने शोध मोहीम हाती घेतली, मात्र बिबट्याचा मार्ग काही लागला नाही। मात्र शोध मोहीम बुधवारीही सुरू ठेवणार असल्याचे वनक्षेत्रपाल श्रीनाथ कडोलकर यांनी सांगितले। याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी दिवसभर परिसरात शोध मोहीम राबविली। 7व्या साईराज चषक क्रिकेट स्पर्धेला 2 फेब्रुवारी पासून प्रारंभ। साईराज बिल्डर्सचे संचालक महेश फगरे पुरस्कृत साईराज स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित येत्या 2 फेब्रुवारी पासून टिळकवाडीतील व्हॅक्सिन डेपो मैदानावर 7व्या साईराज चषक आंतरराज्य मर्यादित षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ होणार आहे, अशी माहिती महेश फगरे यांनी स्मार्ट न्यूजला दिली। या स्पर्धेतील विजेत्या संघाला रोख 1,21,000 रुपये आणि साईराज चषक आणि उपविजेत्या संघाला रोख 55,000 रुपये आणि साईराज चषक देण्यात येईल। या स्पर्धेतील वैयक्तिक बक्षिसे पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आली आहेत। सर्वोत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट गोलंदाज, सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक, सर्वोत्कृष्ट झेल, मालिकावीर आणि प्रत्येक सामनार्थी सामनावीर पुरस्कार देण्यात येईल। इच्छुक संघांनी दिनांक 28 जानेवारी पूर्वी स्पर्धा संयोजक आनंद चव्हाण, मोबाईल क्रमांक 9742424368 किंवा ज्योतिबा गिलबिले, मोबाईल क्रमांक 9481215653 येथे संपर्क साधून नावे नोंदवावीत। प्रथम येणाऱ्या संघाला संधी दिली जाईल। दक्षिण भारत शरीर शौशव संघटनेच्या सेक्रेटरीपदी बेळगावचे अजित सिद्धण्णावर। अखिल भारतीय शरीर शौशव फेडरेशनचे आणि विश्व शरीर शौशव फेडरेशनचे मानद सेक्रेटरी चेतन पठारे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी बेंगलोर येथे दक्षिण भारत शरीर शौशव संघटनेची स्थापना करण्यात आली। यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी रमेश स्वामी तर उपाध्यक्षपदी आनंद के, जे नीलकंठ हरिसिंग, सेक्रेटरीपदी अजित सिद्धण्णावर, उपसेक्रेटरीपदी श्रीनिवासन, खजिनदारपदी मुनी अप्पन, स्पर्धा सेक्रेटरीपदी मुरगदन, उपसेक्रेटरी आमांशी अभिनन,
पंच समिती सेक्रेटरीपदी दिलीप कुमार, शिस्तबद्ध समिती सेक्रेटरीपदी टी.व्ही. पॉली, ॲथलेटिक्स कमिटीपदी जी.डी. भट्ट आणि केतकी पाटील यांची निवड करण्यात आली आहे। बालाजी फायटर्सकडे चिंडक स्मृती चषक। राजस्थानी यूथ क्लब आणि BCT 11 यांच्या संयुक्त विद्यमाने संगीता चिंडक स्मृती मारवाडी समाज मर्यादित क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बालाजी फायटर्स संघाने रॉयल नाईट संघाचा 8 धावांनी पराभव करून पहिला संगीता चिंडक स्मृती चषक पटकाविला। अष्टपैलू खेळाडू रोहित पोरवालला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले। प्रमुख पाहुणे ज्योती चिंडक, निखिल चिंडक, मदन कुमार भैरपनावर, राहुल जारकीहोळी, विक्रम राजपुरोहित, मनोहर दायम, रमेश भाटी यांच्या हस्ते विजेत्या बालाजी फायटर्स तर उपविजेत्या रॉयल नाईट संघाला रोख रक्कम आणि पदके देऊन गौरविण्यात आले। सामनावीर पुरस्कार अक्षय जैन, बालाजी फायटर्स, उत्कृष्ट फलंदाज धीरज, रॉयल नाईट्स, उत्कृष्ट गोलंदाज केतन पोरवाल, रॉयल नाईट्स आणि मालिकावीर पुरस्कार रोहित पोरवाल, बालाजी फायटर्स यांना चषक आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले। जैन पॅन्थर्सकडे जितोचे विजेतेपद। जितो लेडीज विंग तर्फे शिवगंगा स्केटिंग क्लब येथे महिलांसाठी आयोजित क्रिकेट स्पर्धेत जैन पॅन्थर्स संघाने विजेतेपद पटकाविले। वॉरियर्स ग्रुपने उपविजेतेपद मिळविले। या स्पर्धेत 8 संघांनी सहभाग घेतला होता। राष्ट्रीय जलतरणपटू तन्वी दोड्डन्नावर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले। ॲथलेटिक्स राज्यस्तरीय स्पर्धेत अतुलनीय कामगिरी। कर्नाटक राज्य ॲथलेटिक्स संघटना आणि अलास एज्युकेशन फाउंडेशन मूडबिद्री यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळूर येथे सुरू असलेल्या कर्नाटक राज्य ज्युनियर ॲथलेटिक्स स्पर्धेत बुधवारी बेळगावमधील डायनामिक क्लब, बालिका आदर्श विद्यालय आणि स्टँडर्ड क्लबच्या धावपटूंनी चमकदार कामगिरी करत 1 सुवर्ण, 5 रौप्य आणि 4 कांस्य अशा पदकांची कमाई केली। सदर स्पर्धेत 18 वर्षाखालील मुलांच्या गटात 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत तुषार भेकने यांनी प्रथम क्रमांकासह सुवर्ण पदक पटकाविले। 16 वर्षाखालील गटात 300 मीटर धावण्याच्या शर्यतीत वैभवी बुद्रुक, 20 वर्षाखालील गटात 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत श्रुती गोजेकर, लांब उडीमध्ये ऐश्वर्या नेसरकर आणि जफर खान सरवर आणि 18 वर्षाखालील गटात 5000 मीटर धावण्याच्या शर्यतीत टीना वानखडे हिने द्वितीय क्रमांकासह रौप्य पदक, तसेच 14 वर्षाखालील गटात 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत स्वरा शिंदे, 16 वर्षाखालील गटात 80 मीटर अडथळा शर्यतीत अपूर्वा नाईक आणि भूषण पाटील यांनी तृतीय क्रमांकासह कांस्य पदक पटकाविले। वरील स्पर्धकांना डायनामिक क्लब बालिका आदर्श विद्यालय टिळकवाडीचे प्रशिक्षक अशोक शिंत्रे, उमेश बेळगुंदकर, मधुकर देसाई, प्रदीप जुएकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे। विराटनं रचला पाया, अजिंक्यनं चढवला कळस, रवी शास्त्री यांची प्रतिक्रिया। गाबाच्या मैदानावर चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारतीय क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे। भारतीय संघाने 3 गडी राखत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आणि 2-1 ने मालिका खिशात घातली। गाबाच्या मैदानावर 1988 नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया संघाला पराभवाचा सामना करावा लागला। भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आपल्यासाठी हा खूप मोठा आनंदाचा क्षण असून हा विजय 1983च्या वर्ल्ड कप पेक्षाही मोठा असल्याची प्रतिक्रिया दिली आहे। निवृत्त न्यायाधीश LS पावशे यांचे निधन। हिंडलगा गावचे सुपुत्र आणि महाराष्ट्रातील निवृत्त जिल्हा न्यायाधीश लक्ष्मण सिद्धाप्पा उर्फ LS पावशे वय 75 यांचे दिनांक 20 रोजी निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलगे, 1 मुलगी, सुना, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे। त्यांनी वकिलीच्या शिक्षणानंतर चंदगड येथील न्यायालयात वकिलीस प्रारंभ केला। त्यानंतर त्यांची न्यायाधीश म्हणून अनेक जिल्ह्यात नियुक्ती झाली। सीमा प्रश्न आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यावर त्यांचा विशेष अभ्यास होता। रानूबाई सिद्धाप्पा कातकर यांचे निधन। येळ्ळूर येथे रहिवासी रानूबाई सिद्धाप्पा कातकर वय 88 यांचे दिनांक 20 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात 2 कर्ते चिरंजीव, 5 कन्या, सुना, जावई असा परिवार आहे। गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर महादेव काकतकर यांच्या त्या मातोश्री आणि ग्रामपंचायत सदस्या शांता नारायण काकतकर यांच्या आजे सासू होत्या। रक्षा विसर्जन गुरुवार दिनांक 21 रोजी होणार आहे। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद। आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।